प्रेमाने बोला. ध्यान निरंकारची सत्संगाची आज तास एक मुद्दा बोलत आहे. ब्रह्म की प्राप्ती आणि ब्रह्म की समाप्ती. सत्संगजी आपण आज या कलियुगाचा विचार केला तर जगामध्ये प्रत्येक व्यक्ती सत्संगजी मायेच्या पाठीमागे लागलाय. तो विसरून गेलाय की आपला जन्म कशासाठी झालाय आणि या जन्मात आपल्याला येऊन कोणतं कार्य करायचं आहे. ब्रह्माची प्राप्ती आणि ब्रह्माची समाप्ती. तर सत्संगजी आपल्याला या जीवनात येऊन जे काही साध्य करायचं आहे ते या मनुष्य लोकात येऊनच करायचं आहे. बघितलं तर जगामध्ये लोक धन दौलती, संपत्ती, गाडी बंगले, प्लॉट घेणे, जमिनी घेणे इतके गुंग झाले आहेत की भक्ती कशाची करायची आणि भक्ती कुणाची करायची, भक्ती कशासाठी करायची, हा जो मूळ उद्देश आहे तो विसरून गेले. तर सत्संगजी ज्यावेळी आपण ब्रह्मज्ञान घेतलं सत्संगजी, त्यावेळी सत्संगजी आपण आपल्याजवळ असणारे सत्संगजी तन मन धन सत्संगजी बाबाजीने सर्व काही आपण अर्पण केले. आपल्याजवळ सत्संगजी काहीच नाही. जाताना एकटा आलाय सत्संगजी आणि येताना पण एकटाच आलाय सत्संगजी. मग सत्संगजी कशासाठी हव्यात चालाय. जीवन सत्संगजी इतकं अनमोल आहे की या जीवनाचा विचार केला सत्संगजी तर आपण बघत असत समाजामध्ये माणसाचा जन्म सत्संगजी काही 50 वर्षाचा आहे, कोणी 20 वर्षाचा आहे, कोण 30 वर्षाचा आहे, कोण 40 वर्षाचं आयुष्य आहे. काही तर सत्संगजी असं आपण बघतो की त्याचा जन्म होतो सत्संगजी आणि काही सेकंदात त्या व्यक्तीचा मृत्यू होतो सत्संगजी, त्या बालकाचा मृत्यू होतो. मग सत्संगजी मग कशासाठी आपण हा अट्टहास करत आहे आणि कोणासाठी हा अट्टहास करत आहे. अरे मनुष्या, हा जो जन्म मिळाला आहे तो दुर्लभ आहे. पशुपक्ष्याहूनही दुर्लभ जन्म आपल्याला मिळाला आहे. सत्संग प्रेमाने बोला.